नमस्कार, मी स्नेहल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या साहित्यात मऊ स्पंजी आणि स्वादिष्ट केक. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे 11 स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत. छोट्या मोठ्या अशा स्ट्रॉबेरी आहेत. स्ट्रॉबेरी गोड आणि चविष्ट असाव्या. तर त्यात गोड असतील तर खूप छान चव लागते. तर इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे स्ट्रॉबेरी आणि त्याचे वरचे जे देठ आहेत ते काढून घेतले. इथे एका मिक्सरच्या भांड्यात हे स्ट्रॉबेरीचे सगळे तुकडे घालायचे. स्ट्रॉबेरी घातल्यानंतर यात साखर घालायची आहे अर्धा कप. साखरेचं प्रमाण गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही केलं तरीही चालेल. पाव कप तेल घातलेलं आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर, मेल्टेड बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता. अर्धा कप दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्सरला प्युरी करून घ्यायचे आहे. ज्या भांड्यात केकचे मिश्रण फेटून घ्यायचं आहे त्याच भांड्यात इथे प्युरी घातलेली आहे. तुम्ही कोणतंही पातेलं किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते भांडं तुम्ही इथे घेऊ शकता. 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही गव्हाचं पीठ वाटी किंवा कपाच्या साहाय्याने मेजरमेंट करून मापून घेऊ शकता. अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवाने छान फुलतो केक, त्यामुळे हे बारीक रवा घेतलेला आहे. हे चांगलं मिक्स करून घेऊयात. केकचं बॅटर बनवण्यासाठी यात थोडं थोडं दूध घालून हे बॅटर तयार करून घेऊयात. बॅटर जास्त पातळही नसावं आणि जास्त घट्टही नसावं. तर यातच रेड फूड कलरचे 2 थेंब घातलेले आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्ही घातले चालतील, नाही घातले तरीही चालेल. तर यातच 1 टीस्पून बेकिंग पावडर घातलेले आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा. बेकिंग पावडरने आणि बेकिंग सोड्याने खूप छान केक फुलतो, त्यामुळे हे घातलं तरी चालेल. ते सगळं फेटून घ्यायचं आहे. बॅटर जास्तही फेटल्याने केक कडक होऊ शकतो. तर ते केक आपण ज्या भांड्यात सेट करणार आहोत त्या भांड्याला इथे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी इथे तूप लावलं तरीही चालेल. आणि त्याच आकाराचं जो पेपर मिळतो केक बनवण्यासाठी तो इथे गोलाकारात कापून घेतला आणि तोही यात लावलेला आहे. याला पण थोडंसं तेल लावून घेऊयात, जेणेकरून आपलं केक त्यात चिकटू नये. तर हे सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आधीच तयारी करून घ्यायची आहे सगळ्याची. तर यात व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. व्हॅनिला इसेन्स नसेल तर स्ट्रॉबेरी इसेन्स घातलं तरीही चालेल. खूप छान चव लागते. तर हेही फेटून घेऊयात. तर बघा, हे बॅटर एकदम व्यवस्थित फेटून झालेलं आहे. ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहोत त्या भांड्यात हे बॅटर ओतून घेऊयात. तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तोही तुम्ही ते वापरू शकता. स्ट्रॉबेरी क्रश घेतलेला आहे, तो घरीच बनवलेला आहे मी. स्ट्रॉबेरी क्रश घालून यात थोडी डिझाईन करून घेऊया. दिसायला केक खूप छान दिसतो. नक्की ट्राय करून बघा. हे स्ट्रॉबेरी क्रशची इथे डिझाईन करून झालेले आहे. आता यावर स्ट्रॉबेरीचे पातळ काप करून घेतलेले आहेत, तेही यात लावून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही यात डिझाईन करू शकता. तर हे तुकडे सगळे लावून घेऊयात. बिना ओव्हनचा करणार आहे त्यामुळे इथे कुकर घेतलेला आहे, त्यात गोल रिंग घेतली. जर तुम्ही ओव्हन वापरत असाल तर 180 डिग्रीवर 30 ते 35 मिनटं बेक करा. जर कुकरमध्ये करत असाल तर मीठ घातलं तरीही चालेल. तळाला 10 मिनटं गरम करा आणि नंतर मध्यम आचेवर 40 मिनटं बेक करा. तर कुकरमध्ये करताना शिट्टी आणि रबर काढायला विसरू नका. तर इथे मी इथे प्लेट ठेवलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता केक तयार झालेला आहे. केक पूर्ण थंड झाल्यावरच कापून घ्या. खूप सुंदर असा सोप्या पद्धतीने घरच्या घरी बिना ओव्हनचा स्ट्रॉबेरी केक तयार आहे. हे घरच्यांनाही आवडेल आणि तुमच्या मुलांनाही आवडेल. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तर सुरीच्या साहाय्याने हे केक हळूहळू साईडने मोकळं करून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर ही केकची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया अशाच नवनवीन सोप्या आणि घरगुती रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.